तर आज इथे भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. सर्वजण गोळा झाले आहेत. मला वाटले तेवढे काही तर गोळा झाले नाहीत, परंतु माझे पहिलं स्पीच आहे जे की मी एखाद्या गावामध्ये देत आहे. तर आज भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. प्रत्येक वर्षी भगवान बाबाची पुण्यतिथी येते, जयंती येते, साजरी केली जाते. भगवान बाबांसारखे थोर महात्मे आहेत, त्यांची जयंती पुण्यतिथी खूप थाटामाटाने साजरी केली जाते. एखादा कार्यक्रम ठेवला जातो, तिथे काहीतरी ऐकण्यासाठी, काहीतरी बघण्यासाठी ठेवलं जातं आणि प्रसादाच्या नावाने काहीतरी खायला दिलं जातं आणि कार्यक्रम संपतो. बस एवढंच होतं. तर मला असं वाटलं की आपण यावर्षी काहीतरी वेगळं करायला हवं. असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे या कार्यक्रमाला शोभा येईल. आणि ती शोभा वाढवण्यासाठी मी तुमच्यासोबत काही बोलणार आहे, मी तुम्हाला काही सांगणार आहे. तर ते तुम्ही ऐका आणि फक्त ऐकू नका किंवा मी चांगलं बोलतोय याची फक्त तुम्ही प्रशंसा करू नका किंवा फक्त माझ्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवू नका. तर मी तुम्हाला जे सांगणार आहे, मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते तुम्ही नीट ऐका, नीट समजून घ्या आणि ते पहा की मी जे बोलतोय ते खरंच खरं बोलतोय की खोटं बोलतोय. मी जे तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे, ते खरंच खरं आहे की खोटं आहे ते तुम्ही पहा. फक्त माझ्यासाठी टाळ्या वाजवू नका किंवा माझी प्रशंसा करू नका. मी इथं तुमच्या समोर फक्त एखादं भाषण करण्यासाठी नाही आलेलोय, तर तुम्हाला काहीतरी मी सांगण्यासाठी आलेलोय. माझे विचार तुमच्यापाशी मांडण्यासाठी आलेलोय. तर ते तुम्ही आत्मसात करा आणि आपल्या जीवनाशी